कबरेत ठेवण्यात गेलं आणि तो पुन्हा उठला, हे वचनामध्ये वाचूया. योहान 19 अध्याय 31 पासून मी वाचतो. योहान 19 अध्याय पान 1303 31 पासून मी वाचेन. तो तर सणाची तयारी करण्याचा दिवस होता आणि तो शब्बात मोठा दिवस होता. यामुळे शब्बात दिवशी ते शरीर वधस्तंभावर राहू नयेत म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताजवळ विनंती केली. म्हणून शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभी दिलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु ते येशूकडे आले तेव्हा तो आधीच मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लागलेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. आणि ज्याने पाहिले आहे त्याने ही साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे सांगतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास धरावा. ह्या गोष्टी कशासाठी लिहिलेल्या आहेत? आम्ही विश्वास धरावा. हा लिहिणारा आणि पाहणारा कोण आहे? योहान. तो तिथे होता, त्यानं पाहिलं आणि तेच लिहिलं. वचन 36, कारण या गोष्टी अशाकरिता घडून आल्या की त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा. आणि पुन्हा दुसरा एक शास्त्रलेख सांगतो की ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील. हालेलुया. येशूला कबरेत ठेवतात. वचन 38, या गोष्टी झाल्यानंतर अरिमथाईतला येशूचा एक शिष्य पण यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्त असलेला याने येशूचे शरीर घेऊन जाण्यास पिलाताजवळ विनंती केली. तेव्हा पिलाताने परवानगी दिली. म्हणून तो येऊन येशूचे शरीर घेऊन गेला. आणि जो निकदेम पहिल्याने रात्रीचा त्याच्याकडे आला होता तोही बोळ व अगरू यांचे मिश्रण सुमारे 100 रतल घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहुद्यांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले. आणि जेथे त्याला वधस्तंभी दिले होते त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवे थडगे होते. त्या कोणासही तोपर्यंत ठेवले नव्हते. तर तो यहुद्यांच्या सणाची तयारी करण्याचा दिवस होता म्हणून त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ते थडगे जवळ होते. अध्याय 20. नंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधार असतानाच मरिया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे तो दुसरा शिष्य याच्याकडे जाऊन धावत येऊन त्यांना म्हटले, ज्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेले त्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व दुसरा शिष्य हे निघून थडग्याकडे गेले. तेव्हा ते दोघे बरोबर धावले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे धावून थडग्याजवळ अगदी आधी पोचला. आणि त्याने ओढवून आत डोकावले. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून आला व थडग्याच्या आत गेला. तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांबरोबर पडलेला नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेलाच पडलेला असे त्याने पाहिले. मग जो दुसरा शिष्य पहिल्याने थडग्याजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास धरला, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे असा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. मग ते शिष्य आपल्या घरी परत गेले. येशू मरिया मग्दलिना हिला दर्शन देतो. मग मरिया बाहेर थडग्याजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून थडग्याच्या आत पाहिले. तेव्हा तेथे येशूचे शरीर ठेवले होते. तेथे पांढरी वस्त्रे लावलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ असे बसलेले तिने पाहिले.
आणि त्यांनी तिला म्हटले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, कारण त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यांनी त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तेव्हा तिने येशू उभा राहिलेला पाहिला, परंतु तो येशू आहे असे तिला समजले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? तू कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे तिला वाटल्यावरून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून उचलून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून इब्री भाषेत त्याला म्हणाली, रब्बुनी, म्हणजे हे गुरु. येशूने तिला म्हटले, मला स्पर्श करू नको, कारण मी अजून बापाकडे वर गेलो नाही. पण तू माझ्या भावाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा बाप व तुमचा बाप व माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलीने येऊन शिष्यांना सांगितले की मी प्रभूला पाहिले व त्याने मला या गोष्टी सांगितल्या. येशू 10 प्रेषितांस दर्शन देतो. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भयामुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. आणि असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. मग येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे बापाने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. आणि असे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्मा घ्या. ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आली आहे. ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहेत. येशू तोमाला दर्शन देतो. पण येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले आहे. परंतु त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातांमध्ये खिळ्यांचे वण पाहिल्यापासून व खिळ्यांचे वणात माझे बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत माझा हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग पुन्हा 8 दिवसानंतर त्याचे शिष्य आत होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. मग त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. आणि अविश्वासी राहू नको तर विश्वासी ऐस. तेव्हा थोमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, माझा प्रभू आणि माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू पाहिले आहे म्हणून विश्वास धरला आहे. ज्यांनी पाहिले नाही तरी विश्वास धरला आहे ते आशीर्वादित आहेत. हालेलुया. वचन 30 सांगतं, आणखी या पुस्तकात लिहिले नाही तसे दुसरेही पुष्कळ चमत्कार येशूने आपल्या शिष्यां देखत केले. परंतु येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा. आणि विश्वास धरून तुम्हास त्याच्या नावाने जीवन असावे म्हणून हे लिहिले आहेत. हालेलुया. आपण कसा विश्वास धरतो? कशासाठी विश्वास धरतो? जीवन असावं म्हणून. हालेलुया. ख्रिस्ती माणसाचा विश्वास काय आहे? तर ख्रिस्त देव देही झाला. ख्रिस्ताचा जन्म जे शास्त्रामध्ये लिहिलेलं होतं, हजारो वर्षापूर्वी त्याच्या येण्याबद्दल लिहिलेलं होतं की तो येणार आहे. असा जिवंत कोकरा, पवित्र कोकरा येणार आहे. तो आला. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे मरियेच्या पोटी जन्मला. असा कोणीही मनुष्य जगात नाही जो बापाविना जन्मला. मनुष्याच्या. हालेलुया. त्याला जगातील बाप नव्हता. ह्या जगात सर्व जे कोणी जन्मले त्यांना जगातील बाप होते की नाही? कोणताही देव गया. हालेलुया. त्यांना सर्वांना जगातील बाप होते. परंतु असा एकमेव मनुष्य
येशू ख्रिस्त ह्याला जगाचा बाप नव्हता. हालेलुया. त्याचं बीज देवापासून आलेलं. कोणीही स्त्री बीजाशिवाय, पुरुषाच्या बीजाशिवाय गर्भधारण करू शकत नाही. करू शकते? किती बोंबा मारा, किती उपवास करा, किती प्रार्थना करा, पुरुषाशिवाय स्त्रीला अपत्य मुलगा किंवा मुलगी होऊ शकत नाही. परंतु एकमेव असा प्रभू येशू ख्रिस्त जो पुरुषाविना जन्मला, कारण त्याचा बाप देव होता. असं कोणीच नाही. हालेलुया. त्यामुळे त्याला पापाचा डाग नव्हता, कारण तो आदामापासून जन्मला नाही. आपल्या सर्वांना पापाचा डाग होता, कारण आपण आदामाचे वंशज आहोत. हालेलुया. परंतु येशू ख्रिस्त अशासाठी जन्मला की त्याने नवीन वंश सुरू करावा ज्याला पापाचा डाग नाही. हालेलुया. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ते नवीन वंशामध्ये जन्मले, नव्याने जन्मले, त्यांना पापाचा डाग नाही. हालेलुया. देहाच्या इच्छेद्वारे नाही, माणसाच्या इच्छेद्वारे नाही, तर देवापासून आपला जन्म झाला. जसा ख्रिस्त जन्मला तसा आपला जन्म झाला. नाशवंत बीजाद्वारे नाही, तर अविनाशी देवाच्या वचनाच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे आपला जन्म झाला, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. हालेलुया. पहिली गोष्ट प्रभू येशूचा जन्म. दुसरी गोष्ट आपला विश्वास कशावर, तर तो पापविरहित जीवन जगला. असा कोणीही मनुष्य नाही ज्यानं पाप केलं नाही. कोणीही नाही. सर्वांनी पाप केलं आहे. जे आदामाच्या वंशापासून जन्मले, जे आदामाच्या आणि एवेच्या बीजापासून जन्मले, त्या सर्वांनी पाप केलं, कारण एका माणसापासून पाप जगात शिरले आणि सर्व मनुष्य पापी झाली. हालेलुया. तो पापविरहित होता, त्याला माझ्या पापांसाठी क्रूस खांबावर वधस्तंभी देऊन मारलं गेलं. माझ्यासाठी वधस्तंभी दिला गेला. त्याच्या रक्तानं त्यानं मला खंडून घेतलं. त्याचं रक्त पवित्र होतं, त्याच्यात दोष नव्हता. निर्दोष असा देवाचा कोकरा तो माझ्यासाठी वधला गेला. हालेलुया. त्याने सांडलेल्या पवित्र रक्ताने मला माझ्या आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा झाली आहे. असं कोणतंही पाप राहिलं नाही ज्याची क्षमा झालेली नाही. त्याने माझे शाप स्वतःवर घेतले, मला आशीर्वाद दिले. हालेलुया. मी ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहे. मी ख्रिस्तामध्ये न्यायी ठरलेलो आहे. आपण सर्वजण न्यायी ठरवलेलो आहोत. आपण सर्वजण अब्राहमाच्या आशीर्वादाने आशीर्वादित केलेलो आहोत. आपण साधेसुधे लोक नाही. त्याचं जीवन आणि तो पवित्र होता ह्याचं प्रूफ, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला. त्याचा यज्ञ मान्य केला गेला की होय, हा माझा पुत्र आहे, हा पवित्र आहे, हा यज्ञबली मला मान्य आहे. आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीनं तो उठवला गेला. हालेलुया. तो आपल्या शिष्यांबरोबर 40 दिवस राहिला, दर्शन देत राहिला आणि तो पुनरुत्थित झाला आहे ह्याचं परिमाण त्यानं पटवलं की मी जिवंत आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्यांनाच तो दिसला. पिलाताला दिसला नाही, शास्त्री पुरुषांना दिसला नाही, ज्यांनी भोसकलं त्यांना दिसला नाही. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, जे त्याचे शिष्य होते, त्यांना त्याने स्वतःला प्रकट केलं. हालेलुया. तो स्वर्गात घेतला गेला. त्याला 40 दिवसानंतर स्वर्गात उचलला गेला, ढगांवरती उचलला गेला. आणि त्याच्याबरोबर असलेले देवदूत शिष्यांना म्हणाले, जसा तो गेला आहे तसा पुन्हा येईल. हालेलुया. आणि त्याला देवपित्याच्या उजवीकडे बसवलं गेलं. त्याला अधिकार दिला गेला. पृथ्वीवर आणि आकाशात सर्व अधिकार ख्रिस्ताला आहे. आणि तो म्हणतो, मी माझा अधिकार तुम्हाला दिलेला आहे.
मी माझी शक्ती तुम्हाला दिलेली आहे. जगातील कोणतीही वाईट गोष्ट, अशुद्ध शक्ती, सैतानाची कोणतीही सत्ता तुमच्या विरुद्ध चालणार नाही. येशूचं नाव सर्वात अत्युच्च नाव आहे. येशूच्या नावात भूतळ निघून जातात, कोणते आजार निघून जातो. असं कोणतंही नाव दिलं नाही ज्यापुढे सर्व गुडघे टेकले जातील. फक्त येशूच्या नावापुढे सर्व गुडघे टेकले जातात. आता टेकतील ते वाचले जातील, नंतर टेकतील काय फायदा होणार नाही. प्रत्येक गुडघा टेकला जाईल. आता टेकला तर फायदा होईल, मेल्यानंतर टेकल्यावर फायदा होणार नाही. पण सर्वजण कबूल करतीलच की येशू हाच ख्रिस्त आहे. आता करू सुटू, नंतर केलं फायदा नाही. तेथून तो जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येणार आहे. ह्याच्यावर आपण विश्वास ठेवतो की माझा प्रभू मला न्यायला येणार आहे. तो यायच्या दिवसापर्यंत मला शुद्ध करत आहे. मी वाट पाहत आहे. माणसाला एकदाच मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलेलं आहे. मी मरणार हे सत्य आहे, तो येणार हे सत्य आहे. पहिलं कोणतं होणार मला माहीत नाही. काय आपण कधी मरणार? मेलो तर त्याच्याजवळ, त्याच्या आधी तो आला तरी त्याच्याजवळ. पहिलं काय होईल मला माहीत नाही, पण मला एवढंच करायचं आहे की मला तयार राहायचं आहे. माझं कर्तव्य काय आहे? मला तयारी करायची आहे, मला शुद्ध व्हायचं आहे. हालेलुया. आणि तो शुद्ध होण्यासाठी त्यानं त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पाठवलेला आहे. पवित्र आत्मा कशासाठी दिलेला आहे? मला पवित्र करण्यासाठी, मला पवित्र होण्यास मदत करण्यासाठी. मदतगार मी तुम्हास पाठवीन. मी तुमच्या बरोबर आहे, परंतु तुमच्या मध्ये येईन. येशू काय म्हणाला? मी आता तुमच्या बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल तर तुमच्या मध्ये राहील. कोणतं बरं? मध्ये राहणं. हालेलुया. कारण जेव्हा तो मध्ये राहतो तो मला सोडत नाही, मला टाकत नाही. मी झोपतो तरी माझ्यामध्ये आहे, मी चालतो माझ्यामध्ये आहे, मी बोलतो माझ्यामध्ये आहे. ह्या भावनेनं आपण जगू तर आपण पवित्र आणि पवित्र होत जाऊ. ज्या कोणाला ही आशा आहे, योहानाच्या पहिल्या पत्रात काय लिहिलं आहे? ज्या कोणाला ही आशा आहे की माझा प्रभू येणार आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसे स्वतःला शुद्ध करतो. हालेलुया. आपल्याला आशा आहे प्रभू येणार आहे, मग काय करायचं? स्वतःला शुद्ध करायचं. पवित्र आत्मा आपल्याला दाखवतो, मुला हे बरोबर नाही, मुला हे तुझे विचार बरोबर नाही, हा राग बरोबर नाही, ही वासना बरोबर नाही, हे दारू पिणं बरोबर नाही, मुला हे सोड. आपण आपलं अंतःकरण कठीण करायचं नाही, तर प्रभूला सांगायचं, प्रभू मला धू, मला स्वच्छ कर, तुझ्या येण्यासाठी शुद्ध कुमारी म्हणून मला तयार कर. माझ्या सगळी अपवित्रता काढून टाक, मला मध्ये शुद्ध कर. हालेलुया. म्हणजे मी बाहेरूनही शुद्ध होईन. हालेलुया. मी त्याच्याबरोबर मेलो. काय विश्वास आहे आपला? मी त्याच्याबरोबर मेलो. जेव्हा तो मेला तेव्हा मी मेलो. त्याच्याबरोबर मी पुरला गेलो. आपला अंत्यविधी झालेला आहे, एंतेर झालेलं आहे. मग जाळो की पुरो, की गिधाडांनी खावो की माशांनी खावो, काही फरक पडत नाही. कारण मधला गेला, बाहेरचा इकडेच जाईल. आता तो कसं जाईल जाऊ दे, सुका होऊन जाऊ दे की ओला होऊन जाऊ दे की जळून जाऊ दे की कुजून जाऊ दे, काही फरक पडत. मी मेलो. हालेलुया. त्याच्याबरोबर पुरला गेलो आणि त्याच्या जीवनाने जसा तो उठवला गेला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, तसंच नवीनपणाच्या जीवनात मी उठवला गेलो आहे. त्याचं जीवन त्याने मला दिलेलं आहे. हा माझा विश्वास. पौल म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी
दिलेला आहे. मला हे रोज आठवायचं आहे की मी मेलो आहे, माझा अंत्यविधी झाला आहे. मडं उठू नये, नाही का? मडं उठलं तर काय होईल? पळतील ना सगळे. हां, मडं नाही उठायचं, ख्रिस्ताला उठू दे, म्हणजे सगळे जवळ येतील. हालेलुया. मी त्याच्याबरोबर वधस्तंभी गेलो आहे, मी नाही तर तो माझ्यामध्ये जगतो. हे आहे ख्रिस्ती तत्व. हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण जिंकलो, नाहीतर आपण वाऱ्याच्या पाठीमागे लागू. मी हे केलं म्हणून मला स्वर्गात घे, मी ते केलं म्हणून मला स्वर्गात घे, मी ते केलं म्हणून मला स्वर्गात घे. आपण ख्रिस्ता विना स्वर्गात जाऊ शकतच नाही. त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या न्यायीपणाद्वारे आपण नाही ठरलेलो आहोत. स्वर्गाच्या दरवाजावर पोचल्यावर आपल्याला विचारलं जाईल, मी तुला का स्वर्गात घ्यावं? देव आपल्याला सांगेल, मी तुला का घ्यावं? मग आपण काय सांगणार? मी या केला, मी त्या केला, मी या केला, मी त्या केला. कर्मानी नाही तर ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे आपण तारलेलो आहोत. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्यामधून गेल्याशिवाय तुम्हाला बापापाशी जाताच येत नाही. बात बंद, काय तोंड बंद. पौल काय म्हणतो? आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. मी त्याला जगून दिलं तर ना. आपण त्याला जगू देतो का? हो का त्याला गुदमरवतो? त्याचा ऐकत नाही ना, तेव्हा त्याला आपण गुदमरवतो. ऐकतो आपण त्याचं? तुम्ही मला प्रभू प्रभू का म्हणता, आणि मी जे सांगतो ते तुम्ही का ऐकत नाहीत, करत नाहीत. ते आपण करत नाहीत तेव्हा त्याचा गळा आपण दाबतो. मी वाढतो तो कमी होतो, किंवा तो वाढतो मी कमी होतो. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. आपल्याला जीवन देण्यासाठी तो पुन्हा उठला. कशासाठी? की तुम्हाला त्याच्या नावानं जीवन असावं. तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत नाहीत. तुम्ही शास्त्रलेख शोधून काढता, तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये जीवन आहे. काय म्हणाला प्रभू परुषांना, शास्त्रांना? तुम्ही शास्त्रलेख वाचता, तुम्ही शोधून काढता, तुम्हाला पाठ आहे, तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये जीवन आहे. परंतु जो खरा जीवन मी आहे, ते जीवन तुम्ही मिळवण्यासाठी माझ्याजवळ येत नाही, मला घेत नाही. मला घ्या, मग तुम्हाला जीवन असेल. हालेलुया. पौल पुढे म्हणतो की ह्या देहात जे माझे जीवन आहे, ह्यात आता मी जगत आहे, ह्या देहात मी जगत आहे, ते त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे, देवाच्या पुत्राच्या वरील विश्वासाच्या द्वारे मी जगत आहे. हाच माझा विश्वास. त्याचा जन्म, त्याचं जीवन, त्याचं मरण, त्याचं पूर्ण, त्याचं उठवलं जाणं, त्याचं वरती जाऊन बसणं, त्याचं पुन्हा येणं, हा माझा विश्वास. रोज स्वतःला विश्वासात ठेवा. कोणता विश्वास? 5 गोष्टी सांगितल्या ना मी. त्याचा जन्म, त्याचं जीवन, पवित्र जीवन, त्याचं मरण, त्याचं पुरलं जाणं, त्याचं उठवलं जाणं, त्याला वरती घेतलं जाणं, त्याचं पुन्हा येणं, हा माझा विश्वास. पौल म्हणतो या देहात मी जो जगत आहे तो त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्यानं माझ्यावर प्रीती केली. काय केलं? कसला विश्वास? की त्या पुत्रानं, त्या देवानं येशूद्वारे माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. माझ्या पापांसाठी वधस्तंभावर स्वतःला दिलं. येशू म्हणतो ना, कोणी आपल्या मित्रासाठी जीव देतो त्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही ना. प्रभू म्हणाला ना, कोणी आपल्या मित्रासाठी एवढं प्रेम करावं की त्याने जीव द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. येशूने बोललं ते केलं की नाही? तो म्हणतो मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, मी तुम्हासाठी माझा जीव देतो, तुला तारण्यासाठी मला माझा जीव देतो, की तू नरकात जाऊ नयेस, तर तू मेल्यानंतर माझ्याबरोबर असावंस.
इतका मोठा विश्वास प्रभूने आपल्याला दिला आहे. आणि पौल म्हणतो ह्या विश्वासाच्या द्वारे मी जगतो रोज. हालेलुया. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले, मला शुद्ध करण्यासाठी दिले, आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये राहण्यासाठी दिले. 2 गोष्टी आहेत. कोणत्या? मला पवित्र करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी, खंडून करण्यासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःला दिले, जेणेकरून मी मोकळा व्हावं, मी सुटलं जावं. हालेलुया. आणि स्वच्छ केल्यावरती तसंच ठेवलं का रिकामी? काय केलं? माझ्यामध्ये राहायला स्वतःला, स्वतःच्या आत्म्याला दिलं, जेणेकरून मी जगावं. हालेलुया. त्यानं त्याची प्रीती माझ्या हृदयात ओतलेली आहे. आमेन. त्यानं पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याची प्रीती आपल्या हृदयात ओतलेली आहे. पहिलं भांड्यामध्ये सगळा कचरा भरलेला, नाही का? चहा आपल्याकडे देतो ना आपण, आपल्याकडे पाहुणे आल्यावरती काय देतो? चहा देतो. ते चहाचं कप वापरलेलं असेल तर त्याच्यात तेल टाकलेलं असेल, त्याच्यात काय टाकलेलं असेल, घाण टाकलेली असेल, नाही का? चहाचं कप आपण काय करू? त्याच्यामध्ये चहा घेऊन देऊ का? काय करतो आपण? ते स्वच्छ धुतो, मग त्याच्यामध्ये जे घालायचं तेच घालतो ना. चहाच्या कपात आपण तेल देतो का हो? चहाचं कप कशासाठी बनवलेलं असतं? चहा घालण्यासाठी. त्याच्यामध्ये दुसरं काही दिलं तर काय होईल? ते घाणेरडं होईल. आपल्याला कशासाठी बनवलं आहे? देवाच्या राहण्यासाठी. देवप्रीती आहे. काय आहे देव? मग देव आपल्यामध्ये राहतो म्हणजे काय? तो आपल्याला प्रीतीनं भरतो. जर देवाची प्रीती आपल्यामध्ये नसेल तर आपण देवाला ओळखत नाही. देव आपल्यामध्ये राहतो म्हणजे काय? कोणी पाहिलं आहे? देवाला कोणी पाहिलं आहे? पण योहान म्हणतो की जो कोणी प्रीती करतो त्यानं देवाला पाहिलं आहे. हालेलुया. मग हे मडकं जे घाणेरडं होतं ते शुद्ध करण्यासाठी येशू ख्रिस्तानं स्वतःचं रक्त दिलं, जेणेकरून मला शुद्ध करावं. आणि शुद्ध केल्यावरती हे मडकं रिकामी राहू नये म्हणून त्याने स्वतःचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, सावधमनाचा आत्मा माझ्यामध्ये ओतलेला आहे, जेणेकरून मी जगावं. हालेलुया. सोपं आहे. हालेलुया. चंद्रावर जायचं आहे? नाही ना. कठीण कोणतं आहे? चंद्रावर जायचं. प्रभूला घेणं कठीण आहे? सुवार्ता कठीण आहे? नाही. ख्रिस्ताचं जीवन सरळ सोपं आहे. त्याच्यात काहीच किचकट नाही. वरून येणारं ज्ञान सहज समजणारं आहे. ख्रिस्ताचं ज्ञान सहज गत्या समजणारं आहे. फक्त आपण पश्चाताप करून प्रभूकडे जायचं आहे की प्रभू मला शुद्ध कर, मला धू, आणि त्याचं रक्त मला सर्व पापांची क्षमा करतं. आणि दुसरी गोष्ट सांगायची प्रभूला, प्रभू तुझ्या प्रेमानं, तुझ्या आत्म्यानं मला भर, जेणेकरून तू जसा जगलास तसं मी जगेन. कारण प्रभूच्या प्रीतीशिवाय आपण प्रभूसारखं जगू शकत नाही. प्रभूच्या आत्म्याशिवाय आपण प्रभूसारखं जगूच शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपण पवित्र होऊच शकत नाही. होऊ शकू? त्यानं स्वतःला आपणासाठी दिले. एक मला शुद्ध करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये राहण्यासाठी. त्यासाठी प्रभू म्हणतो, पौल म्हणतो, मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. हालेलुया. आपल्याला जगणं काय असावं? ख्रिस्त म्हणजे प्रीतीचं, क्षमेचं, शांतीचं, आनंदाचं. ज्या परिस्थितीत प्रभूनं ठेवलं आहे, प्रभू तू माझ्याबरोबर आहे, मी घाबरणार नाही, तू माझं जीवन आहेस आणि मी मेलो तरी मी तुझा आहे, हा विश्वास. हालेलुया. बाकी सर्व गोष्टी प्रभू पुरवतो. चिंता करू नका. बाकी सर्व गोष्टी तुमच्या मागाहून मिळतील. त्याला शोधा, त्याचे राज्य शोधा, त्याची प्रीती शोधा, जी जाणण्याच्या पलीकडे आहे.
आहे ना, पौल म्हणतो ना की देवानं तुम्हाला प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, जेणेकरून त्याची प्रीती तुम्ही समजावी, ओळखावी, जिची रुंदी खोली लांबी तुम्ही जाणावी, की ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पूर्ण व्हावे. कसे होऊ ख्रिस्ताच्या पूर्ण? त्याची प्रीती जाणून. हालेलुया. चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का? चंद्र प्रकाश देतो का हो? कोण देतो प्रकाश? सूर्य. मग चंद्र प्रकाश देतो तो? हां, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाश देतो तो कुणाचा असतो? सूर्याकडून घेतो आणि पृथ्वीला देतो. मग चंद्र त्याविषयी गर्व करतो का की बघ माझा प्रकाश? हां, करतो? नाही. प्रकाश कोण आहे? देव. बरोबर? देव प्रकाश आहे, त्याच्यामुळे मुळीच अंधार नाही. आपण कोण आहोत? प्रकाशाची मुलं, नाही का? प्रकाश कुणाकडून घ्यायचा आहे आणि कुणाला द्यायचा आहे? जगाला. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. चंद्र कुणाला प्रकाश देतो? जगाला. दिवसा चंद्र कधी प्रकाश देतो? दिवसा चंद्र असतो की नाही? दिसतो ना. पण जेव्हा सूर्य असतो तेव्हा चंद्राचा प्रकाश कामाला येत नाही. चंद्राचा प्रकाश कधी कामाला येतो? रात्री. इकडे असल्यावर आपला प्रकाश कामाला येतो का? सगळे प्रकाश देतात. बाहेर गेल्यावर रस्त्यावर तिकडे प्रकाश नाही, ग्रहण लागलेलं असतं. हा ना. आपण चंद्रासारखे आहोत. कधी गर्व करायचा? जो मी आहे तो मी देवाच्या कृपेमुळे आहे. सर्वदा सांगा की जो माझ्यामध्ये जगतो, जो पवित्र आहे, ज्याचं न्यायपण मला मिळालेलं आहे, तो त्याच्यामुळे मी आहे. हालेलुया. ज्यामुळे पौल लिहितो की ज्याला वाटतं मी अभिमान बाळगावा त्यानं प्रभूमध्ये बाळगावा. तोच पौल म्हणतो ख्रिस्त येशूच्या वधस्तंभाखेरीज मला कशाचाही अभिमान नसो. काय लिहिलंय पौलानं गलती करायच्या पत्रात? ख्रिस्त येशूच्या वधस्तंभाखेरीज मला कसलाही अभिमान नसो. त्या वधस्तंभाच्या द्वारे मी जगाला आणि जग मला वधस्तंभी गेले आहे. माझं नातंच तुटलेलं आहे. आता मी जगतो ते देवासाठी. मी देवाचा प्रकाश घेतो आणि जगाला देतो. मला कसलाच अभिमान नाही. जे त्यांना दिलं आहे ते मी देतो. फुकटवारी घेतो, फुकटवारी देतो, चार्ज नाही. हालेलुया. चंद्रप्रकाश फुकटवारी घेतो की नाही हो? का पैसे देतो सूर्याला? बिल भरतो का चंद्र? नाही ना. मग आपण आणि सूर्य मागतो का हो बिल? आज तुला दिलं एवढं, आता मला दे. महावितरणसारखं मीटर लावले. देवानं आपल्यासाठी मीटर लावले. आज मी तुला एवढं दिलं, उद्या मला एवढं दे. नाही ना. काय करायचं मग? त्याच्याकडून घ्यायचं आणि द्यायचं. दिलं नाही तर कुजेल. काय होईल? कुजेल. पाणी वाहतं तेव्हा जिवंत असतं ना. पाणी वाहलं नाही तर गटार होईल. गटार व्हायचं आहे. मग देवाने जे दिलं आहे ते इतरांना द्या. त्याच्याकडनं घ्यायचं, इतरांना द्यायचं. फुकटवारी घ्यायचं, फुकटवारी द्यायचं. मला जे फुकटवारी मिळतं मी बदलं देतो की नाही? काय पैसे घेतो तुमच्याकडनं? नाही, कधीच घेणार नाही. हालेलुया. फुकटवारी मिळालं आहे, फुकटवारी द्या. प्रेम फुकटवारी मिळालेलं आहे. पैसे दिले, देवाच्या प्रेमासाठी पैसे दिले, तारणासाठी पैसे दिले. मग तेच प्रेम देवाकडून घ्यायचं आणि इतरांना द्यायचं. देवप्रीती आहे, देव प्रकाश आहे, देवाचं प्रेमच प्रकाश आहे. ते घ्यायचं, प्रकाशाने पूर्ण व्हायचं आणि इतरांना द्यायचं. आपलं काम संपलं. तेवढंच तर करायचं आहे.
कुठं मोठं डोंगरावर चढायचं आहे? इस्रायलला जायचं आहे का? हां, नाही ना. कुठे जायचं आहे? कुठेच नाही जायचं. त्याला भरून घ्यायचं आहे आणि चालायचं आहे. तो जिवंत देव आपल्यामध्ये राहतो. ह्या जाणीवेनं चालाल तर आपण जिंकलो. हालेलुया. 2 कोरिंथियर 5वा अध्याय 15वे वचन. 2 कोरिंथियर 5वा अध्याय 15वे वचन. 14 आणि 15 आपण वाचू. वाच दादा. पान 1398. 2 कोरिंथियर 5वा अध्याय 14वे वचन, पान नंबर 1398. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते, कारण आम्ही असे ठरवतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे आपणाकरिता नव्हे तर आपणासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. हालेलुया. जीवनाचा उद्देश काय? हाच. काय? आता तर माझ्यासाठी नाही, तर जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावं. त्यानं मला विकत घेतलं आहे, त्याच्यासाठी. मी त्याचा आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सैतानाला मध्ये येऊ द्यायचं नाही. आपल्या प्रॉपर्टीला भिंत घालतो की नाही आपण? कशासाठी? प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. याच्यात दुसरं कोणी येऊ शकत? मग ही सुद्धा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. खाजगी मालमत्ता, खाजगीचे लोक, मिळवलेले लोक. कशासाठी? त्याच्यासाठी. ही प्रॉपर्टी कशासाठी आहे? ज्याची आहे त्याच्यासाठी. मग ही प्रॉपर्टी कशासाठी आहे? त्यानं विकत घेतलं आहे ना. ही प्रॉपर्टी विकत घेतली की नाही? कोणासाठी? देवासाठी. मग ही प्रॉपर्टी विकत घेतली की नाही? कोणासाठी? त्यासाठी. हालेलुया. इकडे कोणी येऊन घाण करून गेला तर? पहिले व्हायची ना, यायचे ना सगळे. कशासाठी यायचे? राहू दे, आता मी नाही बोलत ते. पण काय येत होते? कारण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती, ही सगळी भागीतली होती. सगळे वापरायचे, जे जसं पाहिजे तसं वापर. मग ही पहिली प्रॉपर्टी भागीतली होती. कोणी पण यायचा, काही करायचं, जायचा. दारू यायची, प्यायची, जायची. हां, भांडण यायचं, जायचं. राग यायचा, राग करायचा, जायचा. आ बैल मुझे मार. आता ही प्रॉपर्टी देवाची आहे. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते. म्हणजे काय हो? ख्रिस्ताची प्रीती आम्हाला पाप करण्यापासून आवरून धरते, खेचून ठेवते. जर ख्रिस्ताची प्रीती माझ्यामध्ये आहे तर मी पाप करणार नाही. ख्रिस्ताची प्रीती मला गळ घालते. नको ना रे. प्रभू काय सांगतो? नको, नको जाऊस, तसं नको करूस, तसं नको रागवूस. त्याची प्रीती गळ घालते. आहे प्रीती? ख्रिस्ताची प्रीती आहे तर ती तुम्हाला गळ घालील, पापापासून रोखून धरील. गळ म्हणजे अडकवतो ना आपण. बैलाला कसा गळ घालतो नाही का? बैलाला गळ नसेल तर, नथ नसेल तर काय होईल? हाती येणार नाही. मग देवाची प्रीती आपल्या हृदयात असेल तर आपण देवाच्या हाती पडू. हालेलुया. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते, वाईटापासून आवरून धरते. आणि आम्ही असे ठरवतो की एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले. आदाम मेला तेव्हा सर्व मेले. मेला की नाही? पण आता ख्रिस्त मेला तेव्हा आम्ही मेलो. आमचं पाप मेलं. आदाम मेला, सर्व मेलं. हालेलुया. पण तो मेला आणि पुन्हा उठवला गेला. आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जगतात त्यांनी पुढे आपणाकरिताच नव्हे
स्वतःसाठी नाही, तर आम्हासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. शिष्य धर्म हाच आहे. शिष्य आहोत मग काय? शिष्याचं काम काय आहे? स्वतःसाठी नाही, तर रोज प्रभूसाठी मी जगेन. हालेलुया. ते कसं जगावं? तर त्याला माझ्यामध्ये जगू देईन. माझे प्रयत्न जगण्यासाठी फेल होतील, मी स्वतः नाही करू शकत, पण जो पुन्हा उठला आहे त्याला मी माझ्यामध्ये जगू देईन, मी त्याच्याद्वारे जगेन. योहानाचा पहिला अध्याय 4 अध्याय, योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय, त्याच्यामध्ये बघा काही लिहिले की आपण त्याच्याद्वारे जगावे, त्याच्यामधून जगावे. पासून आपण वाचू. पहिला योहान 4 अध्याय 7. प्रियांनो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. कारण जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. आणि देवाला ओळखतो. आमेन. काय सांगितलेलं मी? जर देवाची प्रतिमा मी आहे, देवाचं प्रतिरूप मी आहे, तर देव प्रीती आहे, मग देवाचं प्रीती माझ्यात असलीच पाहिजे, नाही का? देव प्रीती आहे. देवाने स्वतःला आरशात पाहिलं तर देवाला काय दिसेल? प्रीती. मी स्वतःला आरशात पाहिल्यावर काय दिसतो? कोण दिसतो? मग बोला, झोपू नका. मी दिसेल की नाही? मग देव प्रीती आहे. त्याने स्वतःला आरशात पाहिलं देवानं, तर देवाला काय दिसेल? प्रेम. बरोबर. मग मी देवाचं प्रतिरूप आहे, मग देवाला आरशात कोण दिसतं? मी. कोण दिसतं? तुम्ही. मग देव प्रीती आहे, मग देवाला कोण दिसलं पाहिजे? हां, प्रेम दिसलं पाहिजे. प्रेम. हालेलुया. म्हणजे प्रकाश, म्हणजे जीवन. जिथे प्रीती आहे तेथे प्रकाश आहे, जिथे प्रकाश आहे तेथे जीवन आहे. प्रीती संपलं का सर्व संपेल. त्यासाठी पौल लिहितो, मला खूप ज्ञान असली, मी अन्य भाषेत बोलत असलो, मला देवदूताच्या भाषा माहीत असल्या, मी माझं शरीर जळण्यासाठी दिलं, मी गरिबांसाठी माझी मालमत्ता दिली, पण माझ्यात प्रीती नसेल तर मी झणझणणारी झांज आहे. प्रीतीशिवाय मी शून्य आहे. म्हणजे मी कितीही केलं पण माझ्यात प्रीती नसली तर मी शून्य आहे. जर मी समोरच्या माणसामध्ये देव पाहिलं नाही, माझ्या शेजाऱ्यावर प्रेम केलं नाही, त्याला क्षमा केली नाही, तर मी देवाला ओळखत नाही. देवाची प्रीती मला जाणली नाही. काय प्रियानो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि देवाला ओळखतो, तो जाणतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देव कोण आहे? प्रीती आहे. देवाचा स्वभाव काय आहे? प्रीती. देवाचा स्वभाव पवित्र आहे. देव जीवन आहे, देव प्रकाश आहे, देव प्रीती आहे. ते सर्व एकात मिळतात, तो ख्रिस्त येशू. हालेलुया. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे. कशासाठी? यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे. त्याच्यासाठी जगावं आपण पाहिलं, पण त्याच्यासाठी जगण्यासाठी मला त्याच्याद्वारे जगावं लागेल, त्याला घेऊनच जगावं लागेल. त्याच्या विना मला त्याच्यासाठी जगता येतच नाही. कारण तो म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. जे काही आपण करतो ते त्याच्यामधून केल्यावर ते देवाला मान्य आहे. त्याच्या विना केलेलं सर्व धसकट जळून जाईल. मग तुम्ही काहीही करा,
ज्याच्यामध्ये प्रीती नाही ते सर्व जळून जाईल. हालेलुया. यावरून देवाची आम्हावरली प्रीती प्रकट झाली. देव आम्हावर प्रीती करतो कशावरून? की त्यानं एकुलत्या एका पुत्राला माझ्यासाठी वधस्तंभावर दिलं. मी देवावर प्रीती केली नाही तर त्याने माझ्यावर पहिली प्रीती केली. आणि त्याचं परिमाण हे की त्यानं आपल्या पुत्राला माझ्यासाठी पाठवलं. आणखी काय परिमाण पाहिजे? प्रूफ काय पाहिजे आणखी? बस तेवढं बस की प्रभू तू माझ्यासाठी मेलास. माझ्यासाठी माझा आई माझी वडील मरणार नाही, माझा मुलगा माझा बाप माझ्यासाठी मरणार नाही. तू माझ्यासाठी मेलास. मला नरकाच्या अग्नीपासून वाचवण्यासाठी, मला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी तू बलिदान दिलंस. मी इथेही जगावं आणि तिथेही जगावं, मी मरू नये म्हणून तू माझ्यासाठी मेलास. ही देवाची प्रीती. ह्यात प्रीती आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही. आपण पहिली प्रीती केली का देवावर? त्यामुळे त्याने आपल्याला प्रीती केली. कोणी पहिली प्रीती केली? देवाने माझ्यावर पहिली प्रीती केली. तर त्याने आम्हावर प्रीती केली आणि आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून पाठवले. एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचं सर्व काळचं जीवन मिळावं. हालेलुया. प्रियांनो, जर देवाने अशा प्रकारे आपणावर प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती करावी. जर देवाची प्रीती आपण घेतली तर आपण ती प्रीती द्यावी. नुसतं घेतच नाही राहावं. घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. नुसतं घेतलं तर ते कुजून जाईल. देव माझ्यावर प्रीती करतो, देव माझ्यावर प्रीती करतो, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, बस बाकीचे जाऊ दे, मला तू राख, माझं भलं होऊ दे, बाकीचे जाऊ दे खड्ड्यात. नाही बापा, असं नाही आहे. जगाची लोकं तशी करतात. आपल्याला घ्यायचं आहे आणि द्यायचं आहे. चंद्रासारखं व्हायचं आहे. सूर्याकडून घ्यायचं आहे आणि पृथ्वीला द्यायचं आहे. हां, नाही का? हालेलुया. वचन 12, कोणी कधीही देवाला पाहिले नाही. देवाला कोणी कधीही पाहिलं नाही. जर आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर देव आपणामध्ये राहतो. हालेलुया. जर आपण त्याची प्रीती घेतली आणि एकमेकावर प्रीती त्याच प्रीतीनं प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो. पण नुसती घेतच राहिलो तर देव राहील का? दिलं नाही तर देव गुदमरेल. तो म्हणतो हा नुसता घेणाराच आहे, हा काहीच देत नाही, हा फार पेट्रोल खातो. आपण गाडी घेतो ना, गाडी 1 लिटरमध्ये फक्त 5 किलोमीटर जाईल तर ठेवू का हो आपण? हां, कोण ठेवेल? हात वर करा. जेवढा ॲव्हरेज जास्त तेवढी आपण गाडी घेतो की नाही? एकदा चार्ज केल्यावर 250 किलोमीटर बेस्ट. नाही का? मग आपल्या गाडीचा ॲव्हरेज काय? आपलं ॲव्हरेज काय? किती किलोमीटर? की धक्का मारो थोडीच चालते. हां, हालेलुया. समजतं का मी काय सांगतो? उदाहरण आहे, जीवनातलं साधारण उदाहरणामधून सांगतो की आपल्याला देवानं काय बनवलेलं आहे. ज्या हेतूसाठी देवानं आपल्याला बनवलेलं आहे तो हेतू आपल्यामधून साध्य झाला नाही तर आपलं काय काम? नाही का? प्रत्येक गोष्ट कोणीतरी बनवलेली असते. फॅन घ्या, लाईट घ्या, कार घ्या, माईक घ्या, पेन घ्या, नाही का? साधा पेन हा कशासाठी बनवला आहे? दिखाव्यासाठी का? सोनेरी पेन आहे, सोनं लावलेलं आहे, बघा माझ्या पेनाला सोनं आहे. काम काय पेनाचं? साध्या बॉल पेनचं काय काम? लिहायचं. पण ह्याच्यात शाईच नसेल त्या पेनाचा उपयोग होईल का? हां, शाईशिवाय पेनानं लिहू शकाल का? नाही ना. मग सोनं लावं का, त्याला हिरे लावं का मोती लावं, पण त्याच्यात शाई नसेल तर काय होईल? हां,
कचऱ्याच्या डब्यात ना. मग हा आता हे आहे, हा पेन आहे, ह्या पेनानं प्रेम करायचं आहे, त्यात प्रेमाची शाई भरायची. पण ती प्रेमाची शाईच नसेल तर मी काय प्रेम करणार? बरं मी सोनं घालेन, बरं मी पांढरं घालेन, बरं मी हार घालेन, सोन्याच्या अंगठ्या घालेन, कार घेईन मस्तपैकी बंगल्यात, बरोबर. पण पेनात शाईच नाही. मग काय उपयोग ह्या पेनाचा? धनदौलतीचा काहीच नाही. पण जर साध्या पेनामध्ये बॉलपेन 2 रुपयाचा मिळतो, त्याच्यामध्ये शाई आहे, तो उपयोगाचा आहे की नाही? यापेक्षा आहे ना. मग तुम्ही उपयोगाचे आहेत की जगातली लोक ज्यांच्याकडे धन आहे? काय? कोण? तुम्ही. देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात, कारण तुमच्यामध्ये शाई आहे. हा मौल्यवान नाही, हा फक्त बाहेरून दिसतोय. देवाची प्रीती तीच आहे की प्रत्येक माणसानं प्रकाशित व्हावं, त्याच्या प्रीतीनं प्रकाशित व्हावं आणि त्या प्रीतीनं इतरांना जिंकावं, एवढी ताकद आपल्याला दिलेली आहे, जी तलवारीमध्ये नाही, जी बंदुकीमध्ये नाही, जी मारामारीत नाही, ती आपल्या प्रेमाच्या बोलण्यात आहे. हालेलुया. सर्वात श्रीमंत चेहरा कोणता? हसणारा. कोणता? हसणारा. सर्वात मोठा दागिना कोणता? हास्य, आनंद. तुम्ही पाहिलं का हो, काही नटी असतात किंवा वधू असतात ज्या हार घालतात, काय काय लावतात ते? पुट्टी नाही का, काळ्याचं गोरं करून टाकतात एकदम पुट्टी लावून, नाही का. पण त्यांचे तोंड कशी असतात हो? काय सोनं घातलंय, नवरीची साडी नेसली, ते काय घालतात ते घातले, मुंडन घातले, काय घालतात ते, पुट्टी लावले मस्त. पण माझं लग्न आहे. अरे काय उपयोग त्या चेहऱ्याचा? तुमचा चेहरा असावा ज्याच्यावरती हास्य आहे, देवाचा आनंद आहे. हालेलुया. तुम्ही मौल्यवान आहात, देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात. लोक तुमची काय किंमत करतात त्याच्याकडे जाऊ नका. देवानं तुमची किती किंमत ठेवली आहे त्याच्यावर जा. हालेलुया. 20 रुपयाची नोट घ्या, मस्त नवीन, सर्वांना आवडेल ना. ती कुस्करा, गटाराच्या पाण्यात टाका आणि काढा आणि सुकवा. तर नवीन नोटेचा आणि त्या गटारातनं काढलेल्या नोटीची किंमत काय आहे? हां, घेईल की नाही दुकानदार? नाही. का नाही घेणार? बँक घेईल की नाही? बँक घेईल की नाही? म्हणजे तुम्ही कसेही असा, देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात. हालेलुया. तुमची किंमत लोक नाही ठरवत, तुमची किंमत बँक ठरवते. की ज्या बँकने ते इश्यू केली आहे ती 20 रुपयाचीच आहे, 1 रुपया पण कमी नाही. ती घाणेरडी असो, फाटलेली असो, बँकेत नेऊन द्या, तिची किंमत 20 रुपयेच मिळणार. आपली किंमत लोक नाही ठरवत, आपली किंमत देव ठरवतो. तुमच्यामध्ये काय आहे? हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावर काय आहे? तुमच्या हृदयात प्रीती आहे, ती किंमत देव ठरवतो. हालेलुया. देवाला भरून घ्या, प्रीतीला भरून घ्या, त्याच्यासमोर चाला. त्यासाठीच तो मेला आणि पुन्हा उठला, यासाठी की आपण त्याच्याद्वारे जगावे. हालेलुया. जगाला हे ज्ञान दिलेलं नाही लोकांनो, आपल्याला दिलेलं आहे. खूप किमती आहे, आपण किंमत केली पाहिजे. हालेलुया. वचन 13. आपण त्याच्यामध्ये राहतो आणि तो आम्हामध्ये राहतो, हे आपण यावरून जाणतो की त्याने आपल्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. त्यानं आत्म्यातून आपल्याला काय दिलं आहे? देवाची प्रीती. रोमकराच्या 5व्या अध्यायात लिहिलेलं आहे की त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याची प्रीती आपल्या हृदयामध्ये ओतलेली आहे.
त्याने त्याची प्रीती आपल्याला त्याच्या आत्म्याद्वारे दिलेली आहे, जेणेकरून आपण प्रीतीनं भरलं जावं, प्रकाशानं भरलं जावं आणि इतरांना द्यावं. आम्ही पाहिले आहे की व साक्ष देतो की बापाने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असं जो कोणी पत्करील त्याच्यामध्ये देव राहतो आणि तो देवामध्ये राहतो. येशू हा देवाचा पुत्र आहे. त्याचा जन्म, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, त्याचं पुन्हा येणं, ह्यावरती जो विश्वास ठेवतो तो तारलेला आहे. त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये देव राहतो, त्याच्यामध्ये प्रीती राहते. तो विसरत नाही की देवानं माझ्यावर केवढी प्रीती केली आहे. आणि देवाची जी प्रीती आपल्यावर आहे ती आपण ओळखली आहे व तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. कशावरून समजायचं की मी देवामध्ये राहतो? कारण माझ्यामध्ये प्रीती आहे, माझ्यामध्ये प्रीती आहे. मी क्षमा करतो, मी मदत करतो, मला कळवळा येतो, मी शेजाऱ्यावर माझ्यासारखंच प्रेम करतो. ह्याच्यावरनं समजायचं की मी प्रीती करतो. देव माझ्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामधून प्रीती करतो. देव कसं प्रीती करील लोकांवर? हो, देवदूतांद्वारे. देवानं त्याच्या देवदूतांना पाठवलं आणि सांगा जगाला सुवार्ता, प्रीती करा, सगळं करा. देवदूतांना दिलं तर काम, तर काय होईल? किती दिवसात तारण होईल जगाचं? देवानं सुवार्ता सांगण्याचं काम, प्रेम करण्याचं काम देवदूतांना दिलं तर किती दिवसात सुवार्ता सांगितली जाईल? एका दिवसात खलास, काम खतम, खेळ खतम. सगळे वाचतील, कोण उभा राहील त्याच्या पुढे? हालेलुया. पण ते काम देवानं देवदूतांना नाही दिलं. प्रेम करण्याचं काम देवदूतांना नाही दिलं. हालेलुया. आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. प्रेम करण्याचं काम कोणाला दिलं आहे? आम्हाला. आम्ही पुत्र आहोत, देवदूत सेवक आहेत. हां, आम्ही कोण आहोत? पुत्र. देवदूत कोण आहेत? सेवक. हालेलुया. जी वचन 16, देवाची जी प्रीती आपल्यावर आहे ती आपण ओळखली आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे, यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे. कारण तो जसा आहे तसेच आपणही या जगात आहोत. तो कसा आहे? आता तो कुठे आहे? उठलेला आहे. मरण त्याच्यावरती सत्ता चालवत नाही. सर्व अधिकार त्याच्या हाती आहे. तो बापाच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्व गोष्टी त्याच्या अधीन आहेत. पाप त्याच्यावर सत्ता चालवत नाही. त्यानं पापाची नांगी ठेचलेली आहे. त्यानं मरणाला जिंकलेला आहे. मग हे वाक्य सांगतं की जसा तो आहे तसेच आपणही ह्या जगात आहोत. होणार आहोत नाही, आहोत. मग कसे आहोत? दुबळे. माझ्या नाही होणार. चल, हे काय प्रीती? प्रीती काय प्रीती आहे? लगावून दे. काय प्रीती? 7च्या 70 वेळाच, जास्त नाही, बस तेवढीच माझी कॅपॅसिटी. माझं कुकर पटकन शिट्टी वाजतो. हालेलुया. पण हे वाक्य सांगते की जसा तो आहे तसे आपण या जगात आहोत. कारण तो आपल्यामध्ये राहतो. आपण त्याच्यासारखे का आहोत? आणि तो आपल्यामध्ये आत्म्याच्या द्वारे राहतो. प्रीतीत भय नाही. प्रीती घाबरत नाही. जर माझ्या हृदयात प्रीती असेल तर मी घाबरणार नाही. देव माझ्यामध्ये असेल तर मी कशाला घाबरू? नाही, मरणाला घाबरायचं नाही.
माझा विश्वास आहे देव माझ्यामध्ये राहतो आणि हे शरीरही ते उठवील, कारण मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवलेला आहे. मला मरणाची भीती नाही. जो प्रीतीत आहे त्याला भय नाही. तर पूर्ण प्रीती भयाला बाहेर घालवून टाकते. एका ग्लासमध्ये पाणी किंवा हवा दोनापैकी एकच राहील ना. रिकामी ग्लासमध्ये काय असतं? पाणी ओतलं तर हवा निघून जाईल. आपण का घाबरतो? आजाराला का घाबरतो? गरिबीला का घाबरतो? मरणाला का घाबरतो? दुःखांना का घाबरतो? संकटांना का घाबरतो? कारण देवाची प्रीती भरलेली नाही, रिकामी आहे. हालेलुया. पण जर माझं हृदय देवाच्या प्रीतीनं भरलेलं असेल तर बाकी सर्व गोष्टी बाहेर जातील. जसं ग्लासमध्ये पाणी घातलं की सर्व हवा बाहेर जाते. हां, राहील का पाणीमध्ये? नाही ना. मग ह्या हृदयामध्ये हे कोणासाठी बनवलेलं आहे? देवासाठी, त्याच्या प्रीतीसाठी. मग त्या हृदयामध्ये त्यांना देवाची प्रीती ओतलेली आहे आणि पूर्ण भरली तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप निघून जातील. पापाचा विचार पण नाही येणार. प्रभू तू किती चांगला आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम करतोस. हालेलुया. प्रीतीत भय नाही तर प्रीती भयाला घालवून टाकते, कारण भयामध्ये शासन आहे आणि भिणारा प्रीतीत पूर्ण केला गेला नाही. पण भीतो तर आपल्यामध्ये प्रीती नाही. येशूच्या नावामुळे आपल्याला भय वाटतं तर देवाची प्रीती आपण ओळखली नाही. येशूच्या नावासाठी मरायला तयार नाहीत तर देवाची प्रीती तुम्हाला समजली नाही. येशूचे शिष्य कसे मेले? कसं मरण आलं त्यांना? पेत्राला उलटं क्रुसावरती टांगवलं. स्टेफनाला तर दगडमार झाली. तोमाला तर बाणाने इकडे तामिळनाडूमध्ये मारलं, भारतामध्ये तोमासला. सर्व शिष्य येशूच्या नावासाठी त्यांना मारलं गेलं. पौलाचा शिरच्छेद झाला रोममध्ये, येशूला स्वीकारलेलं म्हणून, येशूच्या नावासाठी. मग त्यांनी हे सहन कसं केलं? देवाची प्रीती त्यांच्या हृदयात होती. आता येणारी दुःख आणि संकट तुम्ही कशी सहन करणार? देवाची प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये आहे ती भरून घ्या, रोज भरून घ्या. बाकी सर्व काही बाहेर जाईल. धनाचा लोभ, देहाचा लोभ, सगळं, डोळ्याची हाव सगळी निघून जाईल. आहे ना वचन की ज्याच्यामध्ये देवाची प्रीती आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी नाहीत. 2मध्येच आहे इकडे बघा. 1 योहान 2 अध्याय 15 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही. कारण जगात जे काय आहे ते म्हणजे देहाची हाव व डोळ्यांची हाव व या जीवनाचा अभिमान ही बापापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची हाव नाहीशी होत आहे, परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. आमेन. जर देवाची प्रीती माझ्या हृदयात भरलेली असेल तर बाकी सर्व गोष्टी बाहेर जातील. एकाच जागी 2 गोष्टी राहू शकत नाही. एक तर हवा राहील किंवा एक तर पाणी राहील. एक तर जग राहील किंवा एक तर देवाची प्रीती राहील. एक तर जगाची प्रीती राहील, एक तर देवाची प्रीती राहील. बरोबर की नाही? समजता का मी काय सांगतो? हे वचन तेच सांगतं की जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. असा जगामध्ये असू दे सर्व काही, परंतु हे हृदय प्रभूचं असू द्या. हे शरीर प्रभूचं असू द्या. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही. बघा, जगाची प्रीती आणि बापाची प्रीती एकाच ठिकाणी राहू शकत नाही. एक तर जगाची प्रीती असेल आणि बापाची प्रीती बाहेर जाईल, किंवा बापाची प्रीती भरून घ्या, ख्रिस्ताची प्रीती भरून घ्या, मग जगाची प्रीती आपोआप बाहेर जाईल.
कष्ट करायची गरज नाही, ध्यान लावायचं. प्रभू तू माझ्यावर किती प्रेम केलंस, मी प्रभूवर किती प्रेम केलं ह्याच्यावरती ध्यान नका लावू की मी प्रभूसाठी काय केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी ते केलं, मी किती प्रेम करतो तुझ्यावर बघ. पडाल तुम्ही. एकच ध्यानात ठेवा, प्रभू तू माझ्यावर किती प्रेम केलंस. देवाची प्रीती, बापाची प्रीती तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल, कधीच टाकणार नाही, सामर्थ्य देईल झुंजण्यासाठी, परिस्थितीवर मात करण्यासाठी, की बापा सर्वांनी सोडलं तरी तू मला सोडत नाहीस, तू मला माझं धन, तू मला पुरेसा आहेस, तू माझी ताकद, तू माझं जीवन, तू माझा प्रकाश. मी कोणाचे भय धरू, यहोवा माझा प्रकाश, माझ्या जीवनाचे बळ, मी कोणाचे भय धरू, तो माझ्या जीवनाचे सामर्थ्य, मी कोणाला भिवू. हालेलुया. तेच ते. पुन्हा येऊ इकडे. 1 योहान 4 अध्याय 19 वचन. त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आपण त्याच्यावर प्रीती केली म्हणून तो आपल्यावरती प्रीती करतो असं नाही. त्यानं पहिल्यांदा आपल्यावरती प्रीती केली म्हणून त्याच प्रीतीनं मी त्याच्यावरती प्रीती करतो आणि त्याच्यावरती प्रीती दाखवण्यासाठी मी इतरांवरती प्रीती करतो. जर मी इतरांवर प्रीती करीत नसेल तर मी देवावर प्रीती करीत नाही. का पुढे लिहिलंय बघा, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो लबाड आहे. काय सांगितलंय? मी तुझ्यावर खूप प्रीती करतो, खूप प्रीती करतो, बापरे खूप प्रीती करतो, पण आपल्या भावाला जुमानत नाही, त्याला तुच्छ लेखतो, त्याचं द्वेष करतो, त्याचं वाईट विचार करतो, त्याचं वाईट व्हावं, त्याला शाप देतो, शिव्या देतो, भांडण करतो आणि येतो रविवारी माझ्या येशू, माझ्या येशू. तो काय आहे? लबाड, ढोंगी. लबाड लांडगा ढोंग करतो. हालेलुया. आपण तसे नसावे म्हणून सांगतोय, सावध असा, जागे असा. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो लबाड आहे. कारण जो आपल्या भावावर ज्याला त्याने पाहिले आहे त्याच्यावर प्रीती करीत नाही. भाऊ दिसतो की नाही हो? भाऊ कोण आहे? देवाची प्रतिमा, देवाचं प्रतिमा, देवाचं प्रतिरूप. मग ते दिसतं, त्याच्यावर प्रीती करीत नाही. मग ज्याने त्याच्याने देवाला ज्याने पाहिले नाही त्याच्यावर कशी प्रीती करवेल? साधी सिंपल गोष्ट योहान सांगतो की जो दिसतो त्याच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम नाही तर तू देवावर प्रेम कसं करशील जो दिसत नाही? बघा, रोजच्या जीवनात उपयोगी गोष्ट. हालेलुया. दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी मी त्याची प्रीती भरून घ्यावी आणि मी जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा मी त्याच्यावर प्रेम करतो. समजलं का मी काय सांगितलं? त्रिकोण आहे. काय आहे त्रिकोण? देवाची प्रीती मी घेतली, माझी प्रीती मी इतरांना दिली, ती प्रीती देवाला पोचली. हालेलुया. समजलं? आपण देवावर डायरेक्ट करू शकत नाही. देवानं आपल्याला काय सांगितलंय? मी जशी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही इतरावर प्रेम करा, मग ती प्रीती मला पोहोचेल. नाहीतर नसेल तर असं असेल तर ढोंगीपणा. मी तुझ्यावर प्रेम करतो, हालेलुया हालेलुया. दैनंदिन जीवनात उपयोगी गोष्ट, जे तू इतरासाठी केलं ते तू माझ्यासाठी केलंस. नाही, शेरडा मेंढरांना वेगळं करील, शेरडांना सांगेल तुम्ही जा बाजूला व्हा,
तुम्ही माझ्या भेटीला आला नाहीत, तुम्ही मला भुकेले असता खाऊ दिलं नाही, मी तुरुंगात असता तुम्ही मला भेटायला आला नाही, मी आजार असताना मला भेटायला आला नाहीत. तेव्हा ते सांगतील मी तुला कधी भेटलो नाही, मी असं कधी केलं. प्रभू काय सांगेल, जे तू दुसऱ्यांसाठी केलंस ते माझ्यासाठी केलंस, जे दुसऱ्यासाठी केलं नाहीस ते माझ्यासाठी केलं नाहीस. आणि मेंढरांना सांगेल, या देवाच्या राज्यात सामील व्हा, कारण तुम्ही त्यांच्यासाठी जे केलं ते माझ्यासाठी केलं. देवाला प्रीती डायरेक्ट नको, देवाला प्रीती अशी हवी आहे, तुमच्यावर केली त्याला पोचली, तुम्हाला दिलं त्याला दिलं, फुकटवारी मिळालं फुकटवारी दिलं त्याला पोचलं, पुन्हा मिळालं पुन्हा दिलं. वाढलं कोणाचं? वाढलं की नाही? एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, चालला वाढत वल्ला वाढत चालला फुगत. आपण माझं भरलं बस, काय प्रीतीभीती जाऊ दे, ते बघू रविवारी बघू प्रीतीभीती, आता जाऊ दे, आता मार एक. हालेलुया. ही प्रीती घरून सुरू करायची. कुठे? घरून. माझा बायको, माझी नवरा, माझी मुलं, त्याच्यावरती माझी प्रीती मी देवांकडून घ्यायची, त्यांच्यावरती द्यायची. प्रयत्न करू, प्रॅक्टिस करू. प्रभूला सांगू, प्रभू मला प्रीती करणं शिकव. हालेलुया. मी देवावर प्रीती करते असे म्हणून जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो लबाड आहे. कारण जो आपल्या भावावर, ज्याला त्याने पाहिले आहे, त्याच्यावर प्रीती करीत नाही, त्याच्याने त्या देवाला त्याने पाहिले नाही, त्याच्यावर प्रीती कशी करवेल? आणि जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या भावावरही प्रीती करावी. काय सांगितलंय? जो देवावर प्रीती करतो त्याने भावावर प्रीती करावी. ते सारखंच आहे, सारखंच आहे. हालेलुया. ही आज्ञा, सूचना आहे, वाटेल तर करा, नाही केली तरी चालेल. ही आज्ञा काय आहे? आज्ञा. त्याच्यापासून, कोणापासून? येशूपासून आपल्याला आहे, आपल्याला आहे. आणि येशू सांगतो, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझी आज्ञा पाळाल. कोणती आज्ञा? जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. एकच आज्ञा देवाला पोचेल. हालेलुया. बघा, वचन 23, 1 योहान 3 अध्याय, वचन 23 आणि 24. 1 योहानाचं पत्र जरूर वाचा पूर्ण. मी आज तुम्हाला काय सांगतो ते पवित्र आत्मा तुम्हाला प्रकटीकरण देईल. आठवड्याला एकदा तरी वाचाच. 23 पासून आपण वाचू. आणि हीच त्याची आज्ञा आहे. कोणती आज्ञा आहे? किती आज्ञा दिला प्रभूनं? महत्वाची आज्ञा कोणती दिली? हीच त्याची आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा. काय? त्याच्या नावावर विश्वास ठेवावा. आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे, येशू ख्रिस्तानं आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी. कारण नियमशास्त्राचा संपूर्ण अर्थ एकाच आज्ञेत आहे, जशी तू स्वतःवर तशी इतरावर, शेजाऱ्यावर प्रीती कर. यापेक्षा दुसरी कोणती मोठी आज्ञा नाही. हालेलुया. आणि जो त्याच्या आज्ञा पाळतो, कोणत्या आज्ञा? ही आज्ञा, स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याला केलंस ते तू मला केलंस. ही त्याची आज्ञा पाळतो, तो त्याच्यामध्ये राहतो, तो त्याच्यामध्ये एक झालेला आहे आणि तो याच्यामध्ये राहतो. ख्रिस्त माझ्यामध्ये आणि मी ख्रिस्तामध्ये एक झालेलो आहे. मग ही गोष्ट होत राहते.
मी त्याची प्रीती घेतो आणि इतरांना देतो. मला जे मिळतं ते मी देतो. फुकटवारी घेतो, फुकटवारी देतो. आणि त्याने जो आत्मा आपल्याला दिला आहे, प्रीतीचा आत्मा, त्याच्यावरून आपण जाणतो की तो आपल्यामध्ये राहतो. एकच प्रूफ, परिमाण देवानं दिलेलं आहे की ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो की नाही, हे देवाची प्रीती. जर मी प्रीती करत असेन तर मला शाश्वती आहे की मी देव माझ्यामध्ये राहतो. जर माझ्या जीवनात प्रीती नसेल, मी द्वेष करत असेल, मी सूड भावनेनं जगत असेल, मी क्षमा केलेली नसेल, तर देव माझ्यात राहत नाही, अजिबात नाही. एकच परिमाण दिलेलं आहे, देवाची प्रीती. कारण तीच प्रीतीनं त्यानं आपल्यावरती प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. हालेलुया. 2 कोरिंथियर 4 अध्याय 10 वचन. दुसरा कोरिंथियर 4 अध्याय 10 वचन. आम्ही सर्वदा प्रभू येशूचे मरण आपल्या शरीरात वागवीत फिरतो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. हालेलुया. आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. काय लिहिलंय? आम्ही सर्वदा, एक दिवस नाही, गुड फ्रायडेच्या दिवशी नाही, सर्वदा, रोज प्रभू येशूचे मरण, त्याची आठवण की माझ्यासाठी प्रभू मेला, आपल्या शरीरात वागवीत फिरतो. तो वाढो, मी कमी होवो. माझा मीपणा मी मारतो. मी नाही तर मी त्याला जगू देतो. मी मरतो. माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो, हे मी प्रभूला सांगतो. प्रभू, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो, तेव्हा मी मरतो. मी माझा वधस्तंभ घेतो अशासाठी की येशूचे जीवन ही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. ख्रिस्ता जो उठलेला आहे, त्या उठलेल्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं, तेजपुंज ख्रिस्ताचं जीवन माझ्या शरीरात प्रकट व्हावं. त्याची प्रीती माझ्यात भरलेली असावी, त्याचा प्रकाश माझ्यातून दिसावा. हालेलुया. एकच दिवस गुड फ्रायडे करायचं का? रोज. पौल सांगतो, मी रोज मरतो, मी रोज मरतो. प्रभूही म्हणाला, जो मला अनुसरू पाहतो त्याने स्वतःला रोज नाकारावे. कधी? दररोज आपला वधस्तंभ घ्यावा आणि माझ्या मागे यावे. जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जे माझं आहे ते त्याचंही असेल. जी माझी प्रीती आहे ती त्याचीही असेल. जे मी केलं ते तोही करील. देवाची प्रीती. हालेलुया. वेळ आहे की चालेल आपण संपूया.